हॅलो स्टुडंट्स, मी उदय पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन MSBTE थर्ड सेमिस्टरचा विषय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे C++, ज्याचा पेपर कोड आहे 22316, ह्याच्यातले थोडे MCQ क्वेश्चन्स आज आपण स्टडी करणार आहेत. तर जे क्वेश्चन्स आपण आज स्टडी करणार आहेत ते चॅप्टर 2 ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस त्या चॅप्टरचे रिलेटेड आहेत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा. जे काही कॉन्सेप्ट्स आहेत ती क्लिअरली अंडरस्टँड करून घ्या. आणि तसंच ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच ह्याला लाईक करा, शेअर करा अँड डेफिनेटली सबस्क्राईब करा. सो लेट अस स्टार्ट. ह्याच्यात पहिलं प्रश्न आहे, इन C++, the declaration of functions and variables are collectively called. इथं 4 ऑप्शन्स आहेत: क्लास मेंबर्स, फंक्शन मेंबर्स, ऑब्जेक्ट मेंबर्स अँड दी मेंबर. द करेक्ट आन्सर हिअर इज ये. नाव एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला ही एक्सप्लेन करतो कॉन्सेप्ट, व्हॉट इज मेंट बाय क्लास मेंबर्स. तर इथं तुम्ही बघू शकता की एक क्लास मी डिक्लेअर केलं आहे. ह्या क्लासचं नाव आहे क्लास स्टुडंट. तर ह्या क्लासमध्ये प्रायव्हेट सेक्शनमध्ये इथं 3 व्हेरिएबल्स आहेत: इंटिजर ID, फ्लोट पर्सेंटेज अँड कॅरेक्टर नेम. तर प्रायव्हेट सेक्शनमध्ये डिक्लेअर केलेल्या व्हेरिएबल्सला वी कॉल देम ॲज डेटा मेंबर्स. तसंच पब्लिक सेक्शनमध्ये 3 मेथड्स किंवा फंक्शन्स मी डिक्लेअर केलं. पहिलं मेथड आहे गेट डेटा, दुसरं मेथड जे आहे कॅल्क्युलेट पर्सेंटेज आणि तिसरं मेथड जे आहे दॅट इज पुट डेटा. तर पब्लिक सेक्शनमध्ये जे काही फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्सला वी कलेक्टिवली कॉल्ड ॲज मेंबर फंक्शन्स. तर C++मध्ये प्रायव्हेट सेक्शनमध्ये जे व्हेरिएबल्स आहेत आणि पब्लिक सेक्शनमध्ये जे मेंबर फंक्शन्स आहेत, ह्या दोन्ही ह्याला कलेक्टिवली वी कॉल इट ॲज क्लास मेंबर्स. दॅट इज द डेटा मेंबर्स ऑफ ए क्लास प्लस the member functions of the class are collectively called as class members. Okay, next question. The keywords private and public used in C++. The keywords private and public used in C++ are called as 4 options: keyword labels, visibility labels, declaration labels and display labels. ह्याचा करेक्ट आन्सर आहे they are collectively called as the visibility labels. ना मित्रांनो, इथं C++मध्ये 3 ॲक्सेस स्पेसिफायर्स यूज होतात, राईट. ती काय आहेत? प्रायव्हेट, प्रोटेक्टेड अँड पब्लिक. ह्या तिन्ही ह्याला वी कॉल इट ॲज विजिबिलिटी लेबल्स. The members that are declared private can be accessed only from within the class. म्हणजे क्लासच्या मध्येच तुम्हाला प्रायव्हेट मेंबर्स ॲक्सेस करता येतं. अँड पब्लिक मेंबर्स जे आहेत they can be accessed anywhere throughout the class. क्लासच्या बाहेर सुद्धा त्याचा ॲक्सेस होऊ शकतं. आणि तिसरं प्रकारचं जे विजिबिलिटी लेबल आहे दॅट इज दी प्रोटेक्टेड. ही इनहेरिटन्समध्ये यूज होते, ज्यामध्ये फक्त सुपर क्लासमध्ये डिक्लेअर केलेलं सब क्लासमध्ये ॲक्सेस होते आणि सब क्लासच्या पुढे त्याचा ॲक्सेस विल नॉट बी देअर. नाव तिसरा प्रश्न, द व्हेरिएबल्स डिक्लेअर्ड इनसाइड द क्लास आर नोन ॲज डेटा मेंबर्स and the functions are known as, right, they are called as the member functions. आता एक एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं होतं. ओके, then the fourth question, only the dash can have access to private members and private functions, that is the member functions. Okay, fifth question, the binding of data and functions together into a single class type variable is referred to as 4 options आहेत: encapsulation, polymorphism, runtime binding and none of the above. तर इथं तुम्ही बघितलं तर एनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, रनटाईम बाइंडिंग ही सगळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत. तर ह्यापैकी एनकॅप्सुलेशन इज दी करेक्ट आन्सर. इथं तुम्ही बघू शकता द आन्सर इज एनकॅप्सुलेशन. मग नेमकं एनकॅप्सुलेशन म्हणजे काय? तर ह्या फिगरमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा मित्रांनो, ही एक कॅप्स्यूल आहे. कॅप्स्यूल म्हणजे आपण जेव्हा आपली तब्येत बरी नसते जे औषध आपल्याला दिलेले असतं त्यापैकी यू हॅव गॉट टॅबलेट्स अँड ऑल्सो यू हॅव गॉट कॅप्स्यूल. कॅप्स्यूल म्हणजे काय? वर एक छोटंसं कवर असतं आणि त्या कवर
मध्ये यू हॅव गॉट सम मेडिसिन्स. ओके, तसंच इथं काय होतं म्हणजे ह्या कॅप्सूलमध्ये काय आहेत, मेंबर फंक्शन्स आहेत, आणखी ते सोबत काय आहेत, मेंबर व्हेरिएबल्स आहेत, आणि ही व्यवस्थित बाइंडिंग केलेले आहेत. एका कॅप्सूलमध्ये जसं औषध टाकून त्याला आपण व्यवस्थित कवर केलेलं असतं, तसंच ह्या कॅप्सूलमध्ये काय आहेत, मेंबर व्हेरिएबलसुद्धा आहेत आणि मेंबर फंक्शनसुद्धा आहे. म्हणून ह्या कॉन्सेप्टला वी कॉल इट ॲज encapsulation. Next, sixth question. Which of the following statements about member functions, right, member functions are true or false? तर ही ऑप्शन्स इथं आपल्याला दोन दिलेले आहेत. ए मेंबर फंक्शन कॅन कॉल अनदर मेंबर फंक्शन डायरेक्टली विदाउट युजिंग दी डॉट ऑपरेटर. And second one, a member function can access the private data of the class. तर ह्यापैकी आपण पहिल्यांदा ही सेकंड कॉन्सेप्ट आपण अंडरस्टँड करून, मेंबर फंक्शन प्रायव्हेट डेटाला ॲक्सेस करू शकतं. ओके, पण प्रायव्हेटमध्ये डिक्लेअर केलेले जे व्हेरिएबल्स आहेत ती क्लासच्या बाहेर ॲक्सेस होत नाहीत. सिमिलरली एक मेंबर फंक्शन दुसऱ्या मेंबर फंक्शनला डायरेक्टली कॉल करू शकतं विदाउट युजिंग दी डॉट ऑपरेटर. तर आपण डॉट ऑपरेटर कुठं यूज करतो, ऑब्जेक्ट देऊन त्या पर्टिक्युलर मेंबर फंक्शनला कॉल करायचं असेल तर. ऑब्जेक्ट मेंबर फंक्शनला डायरेक्टली कॉल करू शकत नाही. मग इथं ऑप्शन्स काय आहेत, राईट? तर ह्याच्यातला करेक्ट आन्सर आहे ये, दॅट इज ट्रू अँड ट्रू. एक मेंबर फंक्शन दुसऱ्या मेंबर फंक्शनला कॉल करण्यासाठी डॉट ऑपरेटरची गरज नाही. तसंच a member function can access the private data of the class. Next, when the function is defined inside a class, it is treated as, the correct answer इथं चार ऑप्शन्स आहेत. the correct answer is inline function. मित्रांनो, inline function is a very very interesting concept. it is pointless. ही कशासाठी इंटरेस्टिंग आहे, एकदा ही फिगर ऑब्झर्व करा. तर इथं मेन फंक्शनमध्ये मी एका फंक्शनला कॉल केलं आहे, त्या फंक्शनचं नाव आहे माय फंक्शन. तर नेमकं मेन फंक्शन माय फंक्शनला जेव्हा कॉल करतं आहे तर काय होतं आहे, ही मेन फंक्शनचं बाहेर पडतं. बाहेर पडून जिथं ही फंक्शनला आपण लिहिलेलं आहे तिथं जाणार, त्या फंक्शनमधले स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करणार आणि वापस पुन्हा मेन फंक्शनमध्ये येणार. समजलं? तर इनलाईन फंक्शनमध्ये काय होतं आहे बघा, मेन फंक्शनमध्ये तुम्ही माय फंक्शनला जर कॉल केलात तर माय फंक्शनमधले जे स्टेटमेंट्स आहेत, माय फंक्शनच्या बॉडीमध्ये समजा एक 10 स्टेटमेंट्स आहेत, ती स्टेटमेंट स्वतःहून इथं मेन फंक्शनमध्ये येतात, जेणेकरून तुम्हाला टाईम भरपूर सेव्ह करतात. इथं काय होतं आहे, नॉन इनलाईन नॉर्मल फंक्शन असेल तर टेम्पररीली ती आपलं एक्झिक्युशन फ्लो मेन फंक्शनचं बाहेर घेऊन जातं. तर ह्याला आपल्याला सिम्पल टर्म्समध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, जर समजा तुम्ही एका शिवाजी चौकात तुम्ही थांबलात आणि तुमच्या मित्राला फोन करतात, अरे कुठं आहेस तू, ठीक आहे मी सो अँड सो प्लेसपाशी आहे. तर तुम्ही म्हणतात ठीक आहे तिथंच थांब, मी येतो तुझ्यापाशी. देन व्हॉट यू आर डुईंग, तुम्ही शिवाजी चौकापासून जिथं तुमचा मित्र थांबलेला आहे किंवा त्याच्या घरी तुम्ही जातात आणि त्याच्याशी भेटतात, वॉट एव्हर बी दी रिझन. ही नॉर्मली होतं. पण इनलाईन फंक्शनचं प्रोसिजर कसं असतं, तुम्ही तुमच्या मित्राला फोन करतात, अरे कुठं आहेस तू, मी सो अँड सो लोकेशनपाशी आहे, मी येऊ का तिथं. तर तुमचा मित्र काय म्हणतं, तू येऊ नकोस, मी स्वतः तुला भेटायला येतो. तर इनलाईन फंक्शन तीच काम करतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. ए मेंबर फंक्शन कॅन बी कॉल्ड बाय यूजिंग इट्स नेम इनसाइड अनदर फंक्शन ऑफ द सेम क्लास विच इज नोन ॲज डॅश ऑफ द मेंबर फंक्शन. It is pointless. It is known as, ह्याचा करेक्ट आन्सर इज नेस्टिंग ऑफ दी मेंबर फंक्शन्स. ओके, मेंबर फंक्शनचा नेस्टिंग कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर इथं बघा एक क्लास मी डिक्लेअर केला आहे, ह्या क्लासचं नाव आहे स्टुडंट. पुन्हा प्रायव्हेट सेक्शनमध्ये 3 व्हेरिएबल्स आहेत. पब्लिक सेक्शनमध्ये पहिलं फंक्शन आहे गेट डेटा, दुसरं फंक्शन आहे कॅल्क्युलेट पर्सेंटेज CALCPER आणि तिसरं फंक्शन आहे पुट डेटा. पण इथं CALCPER फंक्शन काय करायला आहे, त्या फंक्शनच्या बॉडीमध्ये दुसरं एक मेंबर फंक्शनला ती कॉल करायला आहे. कोणत्या फंक्शनला कॉल करायला आहे, पुट डेटा. हियर यू कॅन सी मेंबर फंक्शन CALCPER इज कॉलिंग पुट डेटा. तर ह्या फंक्शनला कॉल करण्यासाठी मला कुठल्याच प्रकारचा ऑब्जेक्ट लागत नाही.
तर एक फंक्शन आपल्या बॉडीमध्ये दुसऱ्या फंक्शनला जेव्हा कॉल करतं तर त्या कॉन्सेप्टला वी कॉल इट ॲज नेस्टिंग ऑफ दी मेंबर फंक्शन्स. नेक्स्ट, a dash member function can only be called by another function that is member of its class. The correct answer is a friend function. Next, question number 10. The dash member variable is initialized to 0 when the first object of the class is created where no other initialization is permitted. तर स्टॅटिक व्हेरिएबल पण ही तुमच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आहेत. स्टॅटिक व्हेरिएबलचं एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, याचा आन्सर आहे बी. दॅट इज ही ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर त्याचं व्हॅल्यू विल बी 0. ओके. देन स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टॅटिक डेटा मेंबर्स. ओनली वन कॉपी. स्टॅटिक मेंबर जेव्हा तुम्ही स्टडी करता तर ही कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ओनली वन कॉपी ऑफ दी स्टॅटिक मेंबर इज क्रिएटेड फॉर दी एंटायर क्लास and is shared by all the objects of that particular class, no matter how many objects are created. जनरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये काय होतं, तुम्ही प्रायव्हेट सेक्शनमध्ये जर 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर केलात, रोल नंबर, नेम अँड समजा पर्सेंटेज, आणि तुम्ही एक ऑब्जेक्ट क्रिएट केला S1, तर S1साठी त्या 3 व्हेरिएबल्सचे एक कॉपी क्रिएट होतं. आणखी एक व्हेरिएबल तुम्ही क्रिएट केलात S2, त्या S2साठी सुद्धा 3 व्हेरिएबल्स तुम्हाला क्रिएट होतात. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्या स्वतःचे सेट ऑफ प्रायव्हेट मेंबर व्हेरिएबल्स विल बी एलोकेटेड. पण स्टॅटिक इंट नम म्हणून जर समजा एक व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केला, तुम्ही 100 ऑब्जेक्ट्स क्रिएट करा, त्या सगळ्या ऑब्जेक्टसाठी तेवढं एकच कॉपी राहणार. प्रत्येक ऑब्जेक्टसाठी सेपरेटली विल नॉट बी क्रिएटेड. आणि दुसरं पॉईंट, स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजे इट्स लाईफ टाईम इज दी एंटायर प्रोग्राम. ओके, म्हणजे पूर्ण प्रोग्राम एंड होईपर्यंत ती स्टॅटिक व्हेरिएबल ॲक्टिव्ह असतं. तर इथं 4 ऑप्शन्स आहेत, ह्यापैकी दिस पर्टिक्युलर ऑप्शन. तर इथं 2 ऑप्शन्स. मित्रांनो, स्टॅटिक व्हेरिएबल्सचं कॉन्सेप्ट जे आहे, फक्त तुम्ही MSBT स्टडी करू नका. माय सिन्सिअर ॲडवाईस, लाईफ लाँग तुम्हाला उपयोग पडणारे लँग्वेजेस C++, जावा, तुमच्या MSBTमध्ये जेवढे काही लँग्वेजेस आहेत ती असं तुम्ही प्रिपेअर करा की उद्या चालून मला ह्याच्या बेसिसवर एखादा चांगला जॉब मला घ्यायचा आहे. आणि जॉब उगी मिळत नाही, तुमचे कॉन्सेप्ट्स वगैरे ॲब्सल्युटली क्लिअर पाहिजे. तर इथं स्टॅटिक व्हेरिएबलचं 2 इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू 0च असते, आणि दुसरी ह्याचं एकच कॉपी क्रिएट होतं, आणि तिसरं ही व्हेरिएबल पूर्ण प्रोग्राम एंड होईपर्यंत त्याचा लाईफ टाईम विल बी ॲक्टिव्ह. नाउ विल गो टू द 12th वन. Static variables are associated with the class itself rather than with any class or object. With any class object असं रीड करायचं आहे. They are also known as 4 options आहेत. Class variables, object variables, function variables and internal variables. The correct one is what? Class variables. ही पण पॉइंट रिलेटेड टू स्टॅटिक व्हेरिएबल्स तुम्ही लक्षात ठेवून घ्या. इट इज पॉईंट क्लिअर का, म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबल्स आर रिलेटेड टू द क्लास, कुठल्याही ऑब्जेक्टची रिलेटेड नाही. आता जर समजा स्टुडंट क्लासचे एक ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केलं आहे S1, तर तुम्हाला काय करावं लागेल, S1 देऊन डॉट ऑपरेटर देऊन त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल, समजा रोल नंबर नावाचं एक व्हेरिएबल आहे, इट इज पॉईंट क्लिअर राईट, त्या रोल नंबर व्हेरिएबलला तुम्हाला ॲक्सेस करायला पाहिजे. इथं डॉट ऑपरेटर यूज केला. स्टॅटिक व्हेरिएबल असलं डॉट विट काही लागत नाही. इथे सांगितलं डॉट लागतं पण ऑब्जेक्ट लागत नाही. का, म्हणजे तुम्ही डायरेक्टली क्लास नेम वापरून त्या स्टॅटिक व्हेरिएबल, समजा क्लासचं नेम आहे स्टुडंट, STUDENT राईट. ही जर क्लास नेम असेल तर तुम्हाला ती व्हेरिएबल ॲक्सेस करण्यासाठी डायरेक्टली क्लास नेम देऊन डॉट देऊन तुम्ही यूज करा, म्हणून त्याला आपण क्लास व्हेरिएबल म्हणतो. ओके. तिसरं पॉईंट, कन्स्ट्रक्टर इज एक्झिक्युटेड व्हेन. 4 ऑप्शन्स आहेत. अन ऑब्जेक्ट गोज आउट ऑफ स्कोप, ए क्लास इज डिक्लेअर्ड, अन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड अँड द ऑब्जेक्ट इज यूज्ड. द करेक्ट आन्सर इज अन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड.
मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला इथं फार कन्फ्युजन असतं. इम्प्लिसिटली कॉल होतं, इम्प्लिसिटली कॉल होतं कन्स्ट्रक्टर, ही आपण रट्टा मारलेला असतं. इज दिस पॉईंट क्लिअर? तर क्लास क्रिएट झाल्यानंतर कन्स्ट्रक्टर कॉल होतं का ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर कॉल होतं आहे? ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर कॉल होतं आहे. क्लास डिक्लेअर केल्यानंतर कन्स्ट्रक्टर कॉल होत नाही. Then 14th point, is it possible to define a constructor with default arguments? जसं फंक्शनला आर्ग्युमेंट्स असतात, कन्स्ट्रक्टरला सुद्धा आर्ग्युमेंट्स असतात. आणि ह्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय म्हणजे डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. सी हिअर एक सिंपल प्रोग्राम आहे. ह्या क्लासचं नाव आहे ॲड नम. प्रायव्हेटमध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, एक्स अँड वाय, ज्याची डेटा टाईप इंटिजर आहे. आणि पब्लिकमध्ये ही कन्स्ट्रक्टर आहे. मी कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केलं आहे आणि इथं इंट ए इज इक्वल टू 5 अँड इंट बी इज इक्वल टू 10. आर्ग्युमेंट स्पेसिफाय केले आणि त्याला व्हॅल्यूजसुद्धा मी असाइन केलं. इट इज पॉईंट क्लिअर. आणि एक्स इज इक्वल टू ए, वाय इज इक्वल टू बी. नाव मेन फंक्शनमध्ये मी ही कन्स्ट्रक्टर कॉल केलं आहे. इट इज पॉईंट क्लिअर. म्हणजे ॲड नम क्लासचं एक ऑब्जेक्ट मी क्रिएट केलं आहे ओ बी जे. तर नाव व्हॉट विल हॅपन, मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज केलं म्हणजे काही आर्ग्युमेंट्स नाहीत. बट व्हॉट विल हॅपन, दिस पर्टिक्युलर व्हॅल्यूज विल बी असाइंड हिअर. तुम्ही जर समजा व्हॅल्यूज नाही दिलं तर ही यूज होतं. पण इथं दुसरा मुद्दा काय आहे, जर तुम्ही व्हॅल्यूज दिलात 25 अँड 50, देन व्हॉट विल हॅपन, ही डिफॉल्ट व्हॅल्यूज यूज होत नाहीत. बट तुम्ही प्रोव्हाइड केलेले व्हॅल्यूज विल बी यूज. आणि इथं आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवून घ्या, आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स देताना फक्त उजवीकडनं डावीकडं आपल्याला देता येत आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बीला एक व्हॅल्यू द्या आणि नंतर मग एला द्या. तुम्ही ही इथं कुठं व्हॅल्यू न देता फक्त इंटिजर बी म्हणूनच लिहिलं आहे. इथं काही तुम्ही डिफॉल्ट आर्ग्युमेंट दिलं नाही पण एला व्हॅल्यू दिला तर ही चुकीचं आहे. इट इज पॉईंट क्लिअर. पण असं चालतं, एला तुम्ही व्हॅल्यू काही न देता बीला तुम्ही एक डिफॉल्ट व्हॅल्यू 10, 20 द्या, दॅट इज ॲक्सेप्टेड. ओके. शेवटचा प्रश्न, कॅन कन्स्ट्रक्टर बी ओव्हरलोडेड? 2 ऑप्शन्स आहेत, येस ऑर नो. आन्सर बघूया. येस, कन्स्ट्रक्टरला आपण ओव्हरलोड करू शकतो. राईट. ओव्हरलोडिंग म्हणजे काय, फंक्शनचा नेम सेम असणार. ह्या क्लासमध्ये बघा, क्लासचा नेम पुन्हा ॲड नम ठेवलं आहे मी. प्रायव्हेटमध्ये 2 व्हेरिएबल्स घेतलेत एक्स अँड वाय. पब्लिकमध्ये पहिलं फंक्शन ॲड नम, एकच व्हेरिएबल आहे. इथं पण ॲड नम 2 व्हेरिएबल्स, ॲड नम इथं 3 व्हेरिएबल्स आहेत. तर ह्या तिन्ही पॉईंट्समध्ये फंक्शनचं नेम सेम आहे, फक्त जर काही बदल होत असेल तर त्यातले आर्ग्युमेंट्स. तर ह्या कॉन्सेप्टला वी कॉल इट ॲज ओव्हरलोडिंग. कधी ह्याच्यानंतर, नॉट ओनली इन C++, जावा, एनी जावा स्क्रिप्ट और से फॉर एक्झाम्पल C#, वॉट एव्हर लँग्वेज, पायथॉन. ओव्हरलोडिंग म्हणजे एकच लक्षात ठेवून घ्या, नाव सेम असतंय पण त्याचे आर्ग्युमेंट्स डिफरंट असतात. दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज ओव्हरलोडिंग. येस. पण बरेचसे स्टुडंट्सला इथं कन्फ्युजन काय आहे, फंक्शन ओव्हरलोडिंग तुम्ही स्टडी केलं असताल पण कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग आहे का नाही? नो डाऊट हिअर, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग सुद्धा आहे, फंक्शन ओव्हरलोडिंग सुद्धा आहे. इट इज पॉईंट क्लिअर. ओके मित्रांनो, विल स्टॉप द टेस्ट नाव. वी विल अगेन मीट इन द नेक्स्ट टेस्ट. स्टडी वेल. थँक यू.